स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी तुम्हाला मंगळवारी काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आले आहे. उद्या मंगळवार, गणपतीचा वार, त्याचबरोबर हनुमंतांचा पण वार. उद्या तुम्हाला गणपती बाप्पाला दुर्वा वाहायची आहे, लाल फूल वाहायचं होतं, सिंदूर वाहायचा आहे. सिंदूर गणपतीला फार आवडतं, कारण हनुमानजींना सिंदूर आवडतं आणि तो सिंदूर तुम्ही गणेशजींना दिलात की गणेशजी खूप प्रसन्न होतात. हनुमंताच्या देवळामध्ये जायचं आहे, त्यांना रुईचा हात द्यायचा आहे, रुईच्या पानांचा परत तेल वाहायचं आहे. जर तुम्हाला संकल्प करून 40 दिवसासाठी हनुमान चालिसाचा पाठ सुरू करायचा असेल तर उद्याचा दिवस खूप चांगला आहे. उद्यापासून तुम्ही संकल्प घ्यायचा. तो कसा, एक फूल घ्यायचं, थोडे तांदूळ घ्यायचे, थोडं जल घालायचं आणि संकल्प हनुमंताच्या समोर उभं राहून किंवा आपल्या मनात जिथे पण हनुमंत तुम्हाला वाटतो आहे तिथे त्या दिशेला पाहून हनुमंताची संकल्प करायचा की तुमची जी पण इच्छा आहे, ही 40 दिवस तुम्ही हनुमान चालिसा वाचत आहात, त्यात ही इच्छा पूर्ण व्हावी. आणि तुम्ही तो संकल्प एखाद्या झाडामध्ये सोडा, पाणी सोडा आणि हात स्वच्छ करून हनुमान चालिसा तुम्हाला वाचायची आहे. हा संकल्प 40 दिवसाचा असणार आहे, तर हनुमान चालिसा तुम्ही 40 दिवसात वाचायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा दिवस चांगला साजरा करायचा आहे. हनुमंत नेहमी तुमच्या पाठीशी आहे, बलवंत आहे. हनुमंताचा खूप तुम्हाला आशीर्वाद मिळेल, त्यांची सहाय्यता मिळेल, त्याचा पाठिंबा मिळेल. श्री स्वामी समर्थ.